हाय सगळ्यांना नमस्कार. चला सगळं काम आवरलेले. हा गोर काय अजून आणलेली नाही ती. मग अशा आत्या बदलाय गेल ते मी भांडी घासत होती तेव्हा. मग त्यांनी पाणी दाखवले का नाही काय माहीत नाही मला. त्यांना विचारते. झिमझिम तर झाली चालू. कपडे काढावं लागतात नाही तर वाळलेली कपडे भिजते. थोडी थोडी येते झाडाच्या ह्यानी काय लागत नाही. सावली नाही झिमझिम चालू आहे त्याच्यामुळं चरते ती. आणि चरण वाटलंच त्यांना आता बास करावं चरायचं तर आराम करते बसतील तिथंच. आज काय घरीच आणली नाही ते आत्या म्हणल्या राहू दे कुठं ऊन आहे पाऊस पण येतोय बारीक बारीक. आणि काय चाललंय आत्याचं काय माहिती. होय आत्या मग अशी गाईला पान दाखवलं होतं मग नाही आणत आता राहून ते चरतात म्हणलं. मग कशालाही करू आता आणत नाही घरी पाऊस पण झिमझिम येते म्हणल्यावर राहून द्यावं. नाही कोम येत पण म्हणलं आणायची का काय तुम्ही म्हणता आणून नाही बांधली घरी म्हणून. पाणी पिऊन होय मग जाऊन द्या म्हणून म्हणलं. आली भाजी आमची बघा मस्तपैकी अशी खायापुरती. मिरच्या पण लागल्यात दाखवू का तुम्हाला. आमची काय आता चांगले भाजी रोज जरी आम्हाला शापूची भाजी खाल्ली तरी सरायची नाही. चांगली कडनी चांगली आली. आणि मध्ये मध्ये तिला काय झाले काय जण मध्ये नाही आली चांगली. चुका लागला आताशी कुठंतरी उगवायला. कपडे भिजते ना काय झिमझिम पाऊस येतोय. कपडे काढली नाही ती ना. आता गवारीला पण फुलकळी लागलेली. भेंडीला पण भेंड्या यायला लागल्यात. मला पाठीमागच्या कॅमेराने दाखवते. आणि मिरच्याला पण मिरच्या आपलं मिरच्याचं बी हुकलं बरं का. पण ह्या झाड तसल्या मोठ्या मिरच्या आहेत. हा थोडंसं भाजीत गवत होते आपलं आत्या आणलं असताना काही काम नाही. काय कोथिंबीर काढायची नाही. हाय एक दिवसाची राहिली आहे. पण आता उद्या ती आज आहे शुक्रवार त्याच्यामुळे सगळं बंद असतं बाजार मार्केट. भेंडीला फुलं कळी कसली लागली. आता साऱ्या भेंड्या किती भेंडी खाल्ली तरी ही नाही. आणि गवारीला पण हो का फुलकळी लागली का नाही. मला वाटतं काय बिना औषध आहे. अजून औषध नाही काय सुद्धा नाही मारलेलं त्याला. पण मारावं लागते का काही एकदा काही कळा नाहीच. कारण का ही पाऊस जी आहे ना त्या पावसाने असा रोग पडतो सगळा. पण आपलं घरी खायापुरतं घावलं तरी बास. तिकडं तर लागल्यात तिथं थोड्या लावलेल्या लागल्यात म्हणायचं चांगल्या मोठ्या झाल्यात आता. आणि वांग्याला तर काय वांगीच लागणार कसलीच. काय झालं काय माहिती त्याला. फुलं लागते ती गळून पडते ती फुलं लागते ती. त्याला वांग्याला माशी लागली या त्याच्यामुळे वांगीच लागणार. तर पुढल्या आठवड्यात भरपूर घालून गवारीची शेंग भेंडी आणि नवीन रोप आणलेली ही वांग्याची. अजून बारकीत आताशी त्यांना फुलकळी लागली. टोमॅटोला पण टोमॅटो लागली. मग भेंडी एक भेंडे तर मोठे झालेत पार. ह्या 2-3 झाडाला निबार होत्याले. आणि ही टोमॅटो आमचे टोमॅटोला काट्या लावून सुतळीने बांधून काढले. नाद नाही करायचा. हो का भेंड्या लागल्या पार. आणि ही आहे मिरच्याला पण भरपूर मिरच्या लागल्यात. तसं नाद नाही करायचा पण एवढेच की मोठ्या आहेत अशा. हा मोठ्या ना बारक्या होय. कोथिंबीर पण लईच वाढली. बिना औषधाच आहे ऑर्गॅनिक. हा आम्ही औषध मारून खात नाही. वांग्याला एवढी ही झाली तरी आम्ही नाही. वांग्याला चुलीतली राख आणून टाकतो. मका पण चांगली वाढली आता. ही आपली गाईला खाया टाक केलेली आहे आम्ही. आणि वर शेताला जी होती ना तुम्ही बघितलेली कालची ती पिकाची मका विकायसाठी केली ती आहे का नाही. आता किराळ्या ऐकायच्यात होय. कणस येऊन दिल्या कणस लागल्या त्याला ऐकायच्या त्या दूध वाढायसाठी होय. तसलं मकवान खाल्ल्यावर दूध वाढतं ना. आपल्या गाईला एक वापा ठेवायचा ना. आपल्या गाईने हीच खाऊन द्या आता हाय का नाही. ही आणि ते गिनी गोल तिला खाता खाता नाकी नको होईन पार खायला. आता ही संपलं की लगेच त्याच्या जागेवर आणि दुसरी लगेच पेरायची. लय आपदा होती. शिल्लक असावं पण हे नसो नाही. गेल्या वर्षी लय त्रास झाला. त्याच्यापेक्षा ही संपली की त्याच्या जागेवर लगेच दुसरी करायची.
मरून द्या ती परत पेरायचं आता दिवाळीत. हम्म नाही आलं. आलंय आबाळ हे असं वर हाय येतंय त्याच्या मनाने केसागत बारीक त्याला वाटण तसं पडतंय. त्याला काही ह्यावेळेस मोठा पाऊस वाटा नाही. धपा धपा येऊन तळ भरू वाटा नाही. म्हणलं असं गेल्या वर्षी 2दा तळ भरलं. गेल्या वर्षी 2दा तळ भरलं ह्या वर्षीचं पण. गेल्या वर्षी 2 वेळा तळ भरलं म्हटलं अजून ह्या वर्षी नाही तारास उग जीवाला तारास डबल दिवाळीपर्यंत पाणी सांडायत निघत होतं. हे आहे आमचं चाप्याचं झाड मस्त आहे. इकडं लाल चापा आहे पण त्याला लाल फुलं कावा आलेली दिसलीच नाही. ती मस्त मोठं झालंय पराव का इकडे हिरीकडे गेलंय पण त्याला फुलंच येत नाही. नुसतं वाढलंय नुसतं. काय मी आता अजून त्याला फुलंच बघितली नाही. ती ह्याचं मात्र एक दिवस खडा नाही की ह्याला फुल नाही असं. त्याला कंटिन्यू फुलं आहे ती. इकडे ही गिनी गोल आणि ही झाडं आता इकडे ही झाडं भिजली ती. ही पट्टा राहिलाय भिजवायचा. त्याला ही वांग्याला पाणी सोडलं की आती येतंय. इथं सीताफळ डोळा पडला होता खाल्ली पाखराने. लय सीताफळ तर आल्या ते हो का सगळेच गच्च भरलेत. पण आत्ता सीताफळ नसते ती पण कस काय बारा आलाय सीताफळांना मलाच काय कळलं नाही. हो का लय सीताफळ आले ते सगळ्या झाडांना आले ते. असू द्या. तुम्हाला कसा वाटला हे आमचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. छान असे भेंड्या आल्यात. पावशेरच्या भेंड्या गावतात जरा. भाजीचं तर काम चालू झालं. रोज नवीन भाजी ती पण ताजी ताजी. असू द्या. बाय सगळ्यांना.